काय सांगाल, पाली सुधागड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी आपली निवड झालेली आहे. कसा आनंद आणि कसा जल्लोष आहे, कशा पद्धतीने तालुक्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहात? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, RPI, आदरणीय खासदार कोकणचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे साहेब असतील, मंत्री आदिती तटकरे, युवा आमदार अनिकेतभाई तटकरे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब, धारप साहेब, खासदार धर्शीलदादा पाटील, आमदार रविशेठ पाटील, या सर्वांच्याच आशीर्वादाने आज या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी या युतीतून पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक सुधागडची पार पडली. त्यावेळी आम्ही युतीच्या माध्यमातून जागृती मानकर, सुनीता लेंडीताई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी स्वतः असे आमचे 3 पंचायत समितीचे सदस्य निवडून आले. युतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज जागृती मानकर यांना सर्वांच्याच सहकार्याने आपण सभापतीपदी आज त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. माझी देखील उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. आज सुधागडला बऱ्याच वर्ष सभापती उपसभापतीपद हे रिक्त होते. खऱ्या अर्थाने आज सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आमच्या सर्वांच्या सहकार्याने, ज्या काही समस्या असतील, विकास कामे असतील, ते निश्चितपणे या सर्वांच्या सहकार्याने आम्ही सोडू आणि सुधागडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू असा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भाजप, जय युती.